मी कधी ना विसरणारा, हो मी कधी ना विसरणारा दीप. शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा जो टर्निंग पॉइंट आहे सगळ्या पुस्तकाचा इज हाऊ टू आउटविट द 6 evils. The 6 evils, the 6 ghosts. सगळं सांगितलंय नेपोलियन हिलनी की हे करा, हे करा, हे करा, हे करा. पण ह्या सगळ्या गोष्टी कधी सक्सेसफुल होतील ज्या वेळेला तुमच्या सिस्टीम मध्ये हे 6 घोस्ट नसतील, ही भूत नसतील. आणि ही भूत काय आहेत तर ही भूत आहेत फिअरची. गंमत बघा, तो सगळं सांगतोय आपल्याला की कसं तुम्ही टेक्निकली किंवा प्रॅक्टिकली अप्रोचनी कसं सगळं सेट करू शकता. पण हे सगळं सेट करायला जी सिस्टम तुम्ही वापरणार आहे, तुम्ही जे काही व्हिज्युअलायझेशन प्रोजेक्ट करणार आहे, जी स्वतःची इमेज क्रिएट करणार आहे, हे सगळं तुम्ही काय वापरून करणार आहे? तुमची स्वतःची सिस्टम वापरून करणार आहे, बरोबर आहे? तो तुमची स्वतःची सिस्टम जर फिअरनी भरलेली असेल तर जे काही तुम्ही तयार केलेलं आहे या कुठल्याही गोष्टीला काहीही व्हॅल्यूच नाहीये. म्हणजे तुम्ही रॉकेट खूप जबरदस्त तयार केलं, ते तुम्हाला पाहिजे त्या ट्रॅजेक्टरीला कधी फायर होऊ शकतं ज्या वेळेला त्याचा लॉन्चर पण तेवढा पॉवरफुल असेल. तो तुम्ही क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन केलं, डिझायर स्ट्रॉंग केली, सगळं ठरवलं सिस्टीम मध्ये असं असं असं, आणि हे फायर करणारी जी तुमची सिस्टम आहे ती जर फिअरनी भरलेली असेल तर या सगळ्याचा काहीही उपयोग नाही. आणि म्हणून ऍज अ वॉर्निंग त्यांनी हे लास्टला ठेवलेलं आहे की या गोष्टीबद्दल आपल्याला अधिक सजग असणं गरजेचं आहे. काय आहेत ह्या 6 the 6 basic ghosts that surround our life is, one is fear of poverty, then is fear of criticism, then is fear of ill health, then is fear of loss of love, then is fear of old age, and finally is fear of death. आता फिअरचा आणि पैशाचा किंवा रिचचा, अबंडन्सचा संबंध काय? संबंध असा आहे की नेपोलियन हिलनं अनेक वेळेला त्याच्या पुस्तकामध्ये हा उल्लेख केलाय की रिच इज नॉट अ स्टेट, इट इज अ माइंडसेट. पॉवर्टी इज नॉट अ स्टेट, इट इज अ माइंडसेट. आपल्याला असं वाटतं की आयुष्याची अशी परिस्थिती आहे म्हणून मी गरीब आहे, किंवा त्याच्या आयुष्याची परिस्थिती तशी आहे म्हणून तो श्रीमंत आहे. तर असं नाही आहे. तुम्ही गरिबीतनं श्रीमंत कधी होऊ शकता ज्या वेळेला यू हॅव अ माइंडसेट ऑफ द रिचेस. सो हे सगळं येऊन कुठे थांबलेलं आहे? आपल्या स्वतःच्या माइंडसेट वरती. कारण जगातली प्रत्येक गोष्ट ही त्याच्या गाभ्याशी ऊर्जा आहे. एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन, एव्हरीथिंग इज एनर्जी. आणि एनर्जी, सो मनी टू इट्स कोर इज एनर्जी, वी टू आर कोर आर एनर्जी. हा पैसा आपल्या आयुष्यात कसा प्रोजेक्ट होतो? जसं आपण त्या पैशाला रिलेट करतो. जगात एक सिद्धांत आहे, मी हे अनेक वेळेला सांगितलेलं आहे. देर इज अन इकॉनॉमिक ड्रिफ्ट ज्याला म्हणतात, ओके, की रिच गेट रिचर अँड पुअर गेट पुअरर. इकॉनॉमिक्स मध्ये वाचलेलं आहे आपण. आणि ही रियालिटी आहे. असं का घडत असेल? कारण रिच माणूस जगताना, असताना, फील करताना रिचच्या फ्रिक्वेन्सीला जगतो. सो as per resonance, rich will attract what? आणि पुअर माणूस जगतानाच काय म्हणून जगतो? की मी पुअर आहे. आय एम ॲट पॉवर्टी. पॉवर्टी विल अट्रॅक्ट. बरोबर आहे? आता तुम्ही काय लेवलला जगता? की आम्ही
मध्यमवर्गीय आहोत. मग मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात आयुष्य कसं अनफोल्ड होणार? मध्यमवर्गीय असल्यासारखंच. मग रडू नका की फक्त गरजेपुरतेच पैसे मॅनिफेस्ट होतात, कारण मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात पैसा किती असला पाहिजे? गरजेपुरता. कारण जास्त असला की मग वाईट घडतं, लोकांच्या वाईट नजरा लागतात, मुलं बिघडतात, सगळं वाटोळं होतं, काहीतरी वाईट मागे लागतं. हे सगळं कोडेड आहे आपल्या सिस्टीम मध्ये. सो आपण जगतानाच, वावरताना आपण त्याच अवस्थेत वावरतो. पण आता गंमत बघा, हे सगळं त्यांनी सांगितलंय. हा काळ कधीचा आहे? 1937. पण हे चेंज कसं करायचं याची टेक्निक नाही सांगितलेली. बट वी आर फॉर्च्युनेट की विथ द ऍडव्हान्स ऑफ ऑल क्वांटम सायन्स, एनर्जी सायकॉलॉजी, आज आपण अशा एका ब्रिजवरती आहोत की आपण ही फिलॉसॉफी प्रॅक्टिकली आयुष्याशी जोडू शकतो. आणि ही आयुष्याशी प्रॅक्टिकली जोडण्याचाच उपक्रम म्हणजे मनी उपासना. व्हॉट इज मनी उपासना? मनी उपासना इज चेंजिंग युअर अलाइनमेंट टू मनी. याचं तुम्ही जर बघितलं, तुम्ही जर ब्रोशर वाचलं, तर त्या ब्रोशर मध्ये मी एक प्रश्न टाकलेला आहे की व्हॉट इज युअर मनी कोशंट, व्हॉट इज युअर वेल्थ कोशंट. प्रत्येक माणूस, लहान बाळ असू दे, शाळेत शिकणारा मुलगा असू दे, काम करणारा माणूस असू दे, लग्न झालेली बाई असू दे, घरी बसलेली बाई असू दे, म्हातारी बाई असू दे, रिटायर झालेला माणूस असू दे, पैसा हा प्रत्येकाच्या आयुष्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट भाग आहे. तो तुमच्या आयुष्यात त्याचं अस्तित्व, तुम्ही त्याच्याशी कसे ट्यून्ड आहात याच्यावरतीच दाखवतो. आता जेव्हा आपण एखादा मनी वर्कशॉप किंवा मनी उपासनासारखं काहीतरी डोक्यात येतं, आपल्याला काय वाटतं हे कोणी करायला पाहिजे? जी माणसं काहीतरी काम करतात, पैसे कमवतात किंवा असं. एक गंमत सांगते मी तुम्हाला. आता मुंबईमध्ये यावर्षी एक खोत म्हणून मॅडम होत्या, 65+ असलेली आजी. त्या मनी उपासनाला आल्या का? तर लास्ट इयर त्यांच्या मैत्रिणींनी केलं होतं. त्यांच्या मैत्रिणींनी अनुभवलं की तिच्या प्रॉपर्टी मॅटर्स सुटले, बऱ्याच गोष्टी अशा इकडे तिकडे सॉल्व्ह झाल्या. सो दिस फिमेल केम टू अटेंड. तो तिने मला पहिल्या सेशनला भेटली. मला म्हणली की काय कसं डायरेक्ट करायचं मला कळत नाहीये, मी काय डिझायर काय ठेवू व्हेन आय लॉन्च दिस मनी उपासना. सो शुड आय थिंक की माझे पैसे वाढावेत किंवा मला काहीतरी काम मिळावं? म्हटलं ऍट द एज ऑफ 65 हे प्रॅक्टिकल नाहीये. तुमची इच्छा काय असली पाहिजे? हाऊ डू यू अलाइन टू द युनिव्हर्स सेइंग दॅट की माझी जी काही गरज आहे ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम, जे काही मला कुठे फिरायचंय, काय मेडिकल हेल्प आहे, जे एव्हरीथिंग शुड बी टेकन केअर ऑफ. हा अप्रोच पाहिजे वाईल वी आर डुईंग मनी उपासना. ती म्हणली ठीक आहे, असं करून बघूया. आणि त्या बाईची परिस्थिती अशी की तिला आणि तिच्या नवऱ्याची तिला काहीतरी पेन्शन मिळते. ही सगळी अमाऊंट 20,000 रुपये एवढी येते. आणि मुलाशी तिचं पटत नाही, त्याच्यामुळे मुलगा काळजी घेत नाही. सो दॅट इज आउट ऑफ क्वेश्चन. तिच्या अँसेस्ट्रल प्रॉपर्टी तिला काहीतरी येणं होतं, पण ते वाद असल्यामुळे तिने तो विषय खूप मागेच सोडून दिला, सगळं भावाच्या नावावर करून दिलं वगैरे वगैरे सगळं. गंमत काय झाली, मनी उपासना संपेपर्यंत, इट स्टार्ट्स इन फेब अँड इट एंड्स इन जून. जून आला आणि जूनच्या लास्ट सेशनला मॅडम खुश होऊन शेअरिंग करायला आल्या. आणि इव्हन आय वॉज सरप्राइज की अशा माणसाच्या आयुष्यात काय होऊ शकतं. एरवी आपण एक्सपेक्ट करतो की कोणाला बढती मिळाली, काहीतरी बिझनेस चेंज झाला, समथिंग समवेअर हॅपन. ती म्हणाली की हे सगळं करत असताना माझ्यात आत इंटरनली इतके चेंजेस झाले की सतत जे पैशाचा स्ट्रेस, कारण 20,000 अख्खं आयुष्य काढायचंय हेच डोक्यात. सो ती म्हणली की माझ्या भावाची जी मुलं आहेत त्यांना ऑल ऑफ अ सडन असं वाटलं की आत्याला काहीतरी दिलं पाहिजे. तो ते या आजीकडे आले आणि तिला म्हणाले की तुला आम्ही मोठं लमसम काही देऊ शकत नाही बिकॉज ऑलरेडी सगळं डिस्ट्रीब्युटेड आहे वगैरे असं, बट ॲज अ मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी टिल यू ब्रीथ युअर लास्ट ब्रेथ आम्ही तुला महिन्याला 30,000 रुपये देऊ.
त्या बाईला आनंद आवरेना. शी सेड मी कल्पना करा ऍट द एज ऑफ 65 दॅट फिमेल हॅज प्लॅन्ड की आपण जे काही जगू ते 20,000 जगायचंय. आणि ती म्हणली मी तसंच सगळं रुटीन आखलंय माझं की बरोबर महिन्याला मला 20,000 पुरतात. हे एक्स्ट्रा 30 मी मला कळतच नाहीये की मी किती फिरायला जाऊ, मी किती शॉपिंग करू. आणि ती म्हणली की मनी उपासनाची फी तर एका महिन्यात वसूल झाली, पण हे जे सरप्लस जितकं मी आयुष्य जगणार आहे. सो वेनेवर लेट इट बी मनी उपासना, लेट इट बी एनिथिंग, तुम्ही ज्या वेळेला प्रोजेक्ट करता एक इच्छा, हा मुद्दा लक्षात घ्या, युनिव्हर्सला सोर्स दाखवू नका. इट नोज बेटर देन यू. यू फोकस ऑन द एंड रिझल्ट. आता हे जर मी तिला तेव्हा सांगितलं नसतं की यू लिव्ह इट टू द युनिव्हर्स, तिच्या डोक्यात काय होतं की आपली काळजी फक्त कोण घेऊ शकतं. तो त्या मुलाला जवळ आणण्याकरता एवढा अट्टहास की तो जवळ यायच्याऐवजी आणि लांब जाणार आहे. सो वी ऑल नीड मनी इन सम फॉर्म इन लाईफ. आपण त्या पैशाला कसं रिलेट करतो याच्यावरती पैशाचा प्रेझेन्स आहे आपल्या आयुष्यात. हाऊ डू यू रिलेट? इट इज नॉट नेसेसरी की मी काम करतो तरच मग मी पैसे अट्रॅक्ट करू शकतो. नो, आपण ज्या अस्तित्वाचा भाग आहे, आपण ज्या युनिव्हर्सल इंटेलिजन्सचा भाग आहोत, अबंडन्स हा आपला स्वभाव आहे. का अनुभवू शकत नाही? कारण इतकं कोडिंग आहे, इतकं संस्कार आहेत दूषित लहानपणापासून असलेले, आणि त्यातली भीती हा सगळ्यात मोठा आहे. तुम्हाला असं वाटेल की जोपर्यंत आपण काम करतोय तोपर्यंत हे सगळे पैशाचे स्ट्रेस आहेत. एकदा सगळं इन्व्हेस्ट केलं, सगळं केलं, प्रॉपर्टी केली वगैरे की मग सगळं पैशाचे स्ट्रेस संपतात. असं नाहीये. एक बाई आहेत माझ्या ओळखीच्या, त्यांनी असेच पैसे साठवत असं सतत लहानपणापासून काट कसर ही 5वीला पुजलेली, कारण काहीतरी होणार लाईफमध्ये, पैसे साठवले पाहिजेत. आणि सतत द्यायचा हात सुद्धा असं द्यायचं ना असं काढून घ्यायचं लगेच. ही वृत्ती असते आपली, ही वृत्ती असते. अँड द युनिव्हर्स रिस्पॉन्ड्स टू ऑल ऑफ दिस. त्यांनी ऍट द एज ऑफ 70 त्यांची एक मोठी प्रॉपर्टी विकली. ओके, आता तुम्ही म्हणाल की मग काय, मग भरपूर पैसे आले असतील. भरपूर पैसे आले, पण दुर्बुद्धी बघा. सगळे पैसे अशा ॲव्हेन्यूज मध्ये इन्व्हेस्ट केले की जे बुडाले. DSK, रुपी बँक, लॉइड्स, सगळे असे बिल्डर. अशी बुद्धी का सुचावी? ती इनसिक्युरिटी जी आहे ना आपल्या सिस्टीम मध्ये, ती तुमचा पाठला कधीही सोडत नाही. मनी प्रॉब्लेम्स विल गो अवे फ्रॉम युअर लाईफ इफ दे गो अवे फ्रॉम युअर साइक. दे विल नॉट गो अवे विथ एज or stage of life. So whosoever you are, money is a part of your existence. And you are a part of the universal existence. Experiencing abundance is your basic nature. पण आपण त्या नेचरच्या विरुद्ध उभे आहोत. हा सगळा प्रवास आहे मनी उपासनेचा. खूप लोकांना खूप उत्सुकता आहे मनी उपासनेची. हे 7वं वर्ष आहे. ज्यांनी ब्रोशर वाचलेलं नाहीये, खरंच घरी जाऊन ब्रोशर वाचा. त्यातले टेस्टिमोनियल्स खरे आहेत 100%. इथे अनिता मॅडम बसलेल्या आहेत, त्या स्वतः सायंटिस्ट. सो शी इनिशियली व्हेन शी केम, शी वॉज स्लाइटली स्केप्टिकल अबाउट ऑल दिस, की अरे असं कसं, म्हणजे काय होईल फार तर फार. पण या सगळ्या प्रवासामध्ये त्यांच्या डोक्यात जी फिगर होती की आपल्याला काम करून एवढे मिळाले पाहिजेत. आर यू ड्रॉइंग दॅट ऑन? नो. जे जे त्यांना हवं होतं की ज्या ज्या बिग ब्रँड्स बरोबर आपल्याला काम करता आलं पाहिजे, शी इज वर्किंग. एकेकाळी स्वप्न होतं की आपण घरी बसून ऑडिट करतोय आणि आपल्याला कोणीतरी डॉलरमध्ये पेमेंट देतंय. इजंट इट युअर रियालिटी?
हे तुमच्या मिस्टरांना काही फार कौतुक नाही आहे, पण स्टील इट्स ओके. सो दिस इयर यू हॅव टू जस्ट लिस्ट मोर अँड इट इज युअर प्रॅक्टिकॅलिटी. मला आज सकाळी कोणीतरी विचारलं की मी क्लिनिकचं खूप भारी इंटिरियर केलेलं आहे, 5-6 लाख रुपये खर्च केलेले आहेत, आणि त्या क्लिनिकमध्ये मला असं काहीतरी इन्स्टॉल करायचंय की जेणेकरून पेशंट कन्व्हर्ट होतील पॉझिटिव्हली. तुम्ही असं काहीही जगातलं लावू शकत नाही की समोर माणूस आला आणि तुम्ही गाप केलाय त्याला. असं असतं तर आम्ही इथेच दारावरती लावले असते. युअर क्लिनिक फ्रिक्वेन्सी इज युअर फ्रिक्वेन्सी. युअर वर्क फ्रिक्वेन्सी इज युअर फ्रिक्वेन्सी. तुम्ही जितके स्ट्रॉंग आहात तितकं तुमचं काम स्ट्रॉंग आहे, तितकं तुमचं मनी अट्रॅक्शन फॅक्टर स्ट्रॉंग आहे. वस्तू त्यांच्यामध्ये फ्रिक्वेन्सी असते, पण ती तुम्हाला कधी रिस्पॉन्ड करते? ज्या वेळेला तुम्ही एका पॉझिटिव्ह सर्किटमध्ये असता. नुसतं बेडूक आणून किंवा पिरामिड ठोकून पैसे येत नाहीत. येत असते तर ज्या कंपनीज हे बेडूक आणि पिरामिड मॅन्युफॅक्चर करतात ते बिलियनियर मिलियनियर झाले असते. दे आर नॉट. किंवा ज्या दुकानात या वस्तू विकल्या जातात त्या दुकानदाराचं तर म्हणजे सगळंच असं उजळलं असतं. असं होत नाही. थिंग्स हॅव फ्रिक्वेन्सी, दे रिस्पॉन्ड टू युअर फ्रिक्वेन्सी. सो तुम्ही काय लेवलला पैशाची तुमची पोझिशनिंग प्लेस करता इज युअर जर्नी ऑफ मनी. त्यात केदार पाटीलचं टेस्टिमोनियल आहे. केदारला मी त्या काळापासून ओळखते ज्या वेळेला केदार नुकता MBA होऊन बाहेर आला होता आणि जॉब शोधत होता आणि कुठेही जॉब मिळत नव्हता. त्याच्या वडिलांच्या कंपनीची कंडिशन इतकी वाईट होती. कॅन यू जस्ट वेट 5 मिनिट्स? पूर्ण ऑडियन्स डिस्टर्ब होतो प्लीज. 5. त्याच्या वडिलांच्या कंपनीची कंडिशन इतकी वाईट होती की तो स्वप्नात विचार करू शकत नव्हता की आपण त्या कंपनीमध्ये पुढे जायचं. या सगळ्या कंडिशन मध्ये असंच एक लेक्चर चाललं होतं आणि त्याला मी स्टेजवरनं सांगितलं, म्हणलं तू एवढा हुशार आहेस ना, तुला वाटतं ना की तू खूप MBA वगैरे झालेला आहेस, ट्राय अ शॉट. तुझ्या वडिलांच्या कंपनीत जाऊन बघ तरी तुला काय करता येतंय. तर तो एकदम डिप्रेस झाला. एक तर स्टेजवरनं मी असं काहीतरी त्याला बोलतेय. ही सेड की तिथे काहीच फ्युचर नाहीये. म्हणलं हे बघ, आपण एवढं सगळं शिकतोय ना, आपण काय म्हणतोय की प्रत्येक बिझनेस, प्रत्येक गोष्ट ही आपल्या फ्रिक्वेन्सीला रिस्पॉन्ड करते. तू हातात तर घे. वी विल ट्राय 6 months. 6 महिने आपण त्या कंपनीवरती सगळं ट्राय करूया जे आपण शिकतोय. त्यानंतर तू मला 6 महिने संपल्यानंतर पुढच्या दिवशी सांग की हे सगळं वेस्ट झालं. दॅट डे यू क्विट. विथ अ व्हेरी हेवी हार्ट केदार वेंट. आणि इनिशियली खूप रेझिस्टन्स होता, पण इतकं गमतीशीर काय काय टेक्निक्स, टूल्स वापरून तुम्हाला खरंच त्या ग्राफ मध्ये दिसेल त्याचा दरवर्षीचा टर्नओव्हर राईज. आणि सगळं करत आज परिस्थिती अशी आहे की दे आर द ओनली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इन इंडिया जे गव्हर्नमेंट स्टँडर्ड्सला ॲम्ब्युलन्स मॅन्युफॅक्चर करतात. आज अख्खी गव्हर्नमेंट ऑर्डर ही केदारच्या कंपनीच्या हातात आहे. सो इतक्या लेवलला म्हणजे त्याच्या महिन्याच्या प्रत्येक मीटिंगला मलाच इतकी मजा यायची की आता आपण काय इन्फ्लुएन्स करणार आहे. म्हणजे ती फोर्स मोटर्सची मीटिंग असू दे, ती महिंद्राची मीटिंग असू दे, ती कंपनीतले लेबर प्रॉब्लेम्स असू दे, टू एनिथिंग यू सेट अ फ्रिक्वेन्सी आणि समोरचा माणूस एक्झॅक्टली तुम्हाला पाहिजे तसं वागतो. ही मस्करी नाहीये. म्हणून त्यांनी त्याच्यात लिहिलंय टेस्टिमोनियल मध्ये की हे सगळं काय लॉजिकनी घडलेलं आहे इज ओनली मॅजिक. इज ओनली मॅजिक. जी कंपनी एके काळामध्ये 35 लाख रुपये वर्षाला पण टर्नओव्हर करू शकत नव्हती, टुडे दे हॅव अ प्रॉमिस टर्नओव्हर ऑफ 9 crore rupees. 9 crores. मस्करी नाहीये. पण सी, मनी उपासना इज नॉट ओनली लेक्चर्स अँड tapping protocols or exercises. It is an insight. It is an direction. Without direction, without guide, money upasana is totally useless. Totally useless. सगळ्यात प्रॉफिटेबल आमच्यासाठी काय आहे की 2 दिवसात
स्टे वर्कशॉप मध्ये मनी उपासना सगळी शिकवायची, तुम्हाला प्रोटोकॉल्स हातात द्यायचे, बाकीचा सगळा ऑनलाईन सपोर्ट द्यायचा. वी आर फ्री, पैसे तर तेवढेच येणार आहेत. प्लस आम्ही मनी उपासना आणखीन घेऊ शकतो ना. आज नागपूरमधनं एवढी डिमांड आहे, बँगलोरमधनं लोक विचारतायत, देर इज समबडी हू इज कॉलिंग फ्रॉम द अब्रॉड. पण वी बोथ आर पीपल हू हॅव एक्सपिरियन्स्ड अ स्टेट की जिथे खरंच पैसे नव्हते, टू अ स्टेट जे आज भरपूर पैसे आहेत अँड दे आर ग्रोईंग. वी नो द इंटेन्सिटी ऑफ मनी प्रॉब्लेम्स. आम्हाला माहिती आहे की चेंजेस घडायला एक प्रोसेस आहे. फर्स्ट लेक्चरला तुम्ही जेव्हा येता तुमचं रिसेप्शन तेवढं नसतं. क्लेन्झिंग करत 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 मे मध्ये जी तुमची रिसेप्टिव्ह एनर्जी असते ना, यू आर टोटली चेंज्ड इन दॅट स्पॅन ऑफ 4 months, इन दॅट स्पॅन ऑफ 5 months. सो म्हणून हे एवढं लेंदी ठेवलेलं आहे. आणि मगाशी जसं सर म्हणाले की जेवढी देण्याची वृत्ती, तुमची जेन्युनिटी किती आहे ना, हे युनिव्हर्स तुमची फ्रिक्वेन्सी गेज करत असतं. किती हात आखडून देतोय का पूर्ण देतोय. आज साधी गोष्ट आहे, इट्स अ फ्री लेक्चर, एव्हरीथिंग इज फ्री. पार्किंगला पैसे होते. वी डिसाइडेड की कशाला तेवढं तरी लमसम भरूया. आम्हाला नाही माहिती किती 4 व्हीलर आहेत, किती 2 व्हीलर आलेत, पण तेवढंही नको. इज पार्किंगचे लमसम पे केले होते आम्ही. तो कुणालाही त्रास होऊ नये. तुमची जेन्युनिटी युनिव्हर्सला माहिती आहे आणि तीच जेन्युनिटी तुम्हाला रिप्रोड्यूस करत असते इन मल्टिपल्स. तुम्ही समोरच्याला बोलून फसवू शकता, तुम्ही फ्रिक्वेन्सी लेवलला युनिव्हर्सला नाही फसवू शकत. सो मनी उपासना इज अ टेरिफिक जर्नी. सगळे तुमचे परसेप्शन 6 महिन्यात ती वॉश करते अँड इट मेक्स यू रेडी टू अचीव समथिंग न्यू. का रिपीट करायचं? जे रिपीट करतात, कारण दरवर्षी देर इज सम रिसर्च, सम ऍडव्हान्समेंट. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या गोष्टीबद्दल नेपोलियन हिल द 7th evil म्हणून त्याच्या पुस्तकात म्हणतो, दॅट इज द इन्फ्लुएन्स ऑफ नेगेटिव्ह पीपल. आपल्या आजूबाजूला इतकी नेगेटिव्हिटी आहे की तुम्ही जरासे ग्रूव्ह मधनं सटकला की हे सगळं तुमच्यावरती हावी होतं. तुम्ही साधी कल्पना करा की लहान असल्यापासून आजपर्यंत तुम्ही पैशाबद्दल किती पॉझिटिव्ह फीड ऐकलेला आहे. देर इज नो बडी, नायदर द मार्केट, तुमच्या बाजूला बसलेला माणूस, ना घरातलं कोणी, नो बडी स्पीक्स पॉझिटिव्ह अबाउट मनी. एव्हरीबडी इज प्रोग्रामिंग यू फॉर द वर्स्ट ऑफ मनी. आणि म्हणून सिक्रेट जे चित्रपट आहे किंवा सिक्रेट जी डॉक्युमेंटरी आहे, पुस्तक आहे, त्या पुस्तकातलं बॉब प्रॉक्टरचं पहिलं वाक्य आहे की जगातली 90% जी धनसंपत्ती आहे ती जगातल्या 1% माणसांकडे हा योगायोग नाहीये. कारण ती 1% माणसांना माहिती आहे की स्वतःचं प्रोजेक्शन काय ठेवायचं, स्वतःला कसं सरेंडर करायचं. आणि हे जागतिक स्टॅटिस्टिक्स आहे. देर इज ओनली 1% ऑफ द पॉप्युलेशन दॅट ओन्स 90% ऑफ द वेल्थ. दिस इज नॉट अ मिथ, दिस इज अ रियालिटी. अबंडन्स ही नुसती कॉन्सेप्ट नाहीये, रियालिटी आहे. पण आपण त्याला ट्यून्डच नाहीये. सो आपण ज्या वेळेला ऑन आवर ओन सुटतो, सगळ्या गोष्टी आपल्या ताबा घेतात. सो तुम्ही एकदा मनी उपासना करून जिथे थांबवलेली असते, जे अचीव केलेलं असतं, वेन यू आर ऑन युअर ओन, यू आर बॅक टू दॅट. कारण इट इज अ प्रोसेस. इट इज अ प्रोसेस. का आम्ही एवढी ती लेंदी ठेवतो? त्यात नंदिनी मॅडमचं टेस्टिमोनियल आहे की त्यांना वाटलं होतं की एवढं मोठं कशासाठी, 2 दिवसात आवरा की पटकन. पण 2 दिवसात आवरण्यासारखी गोष्ट नाहीये. It's about your transformation. And that is why we have put it so big. म्हणून सगळ्यांना करता यावं याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीत पेमेंट ऑप्शन्स ठेवलेले आहेत की मॅक्सिमम पीपल कॅन गेट ऍडव्हान्टेज ऑफ मनी उपासना. ओके, सो दिस इज अ जर्नी जी आपण सुरू करणार आहे 10 फेब्रुवारीला.
आणि ती संपेल 20 जूनला. ही सगळा प्रोसेस, हे 6 महिने, दिस इज द गोल्डन पीरियड ऑफ युअर लाईफ. कारण इतकं काहीतरी मिरॅक्युलसली युनिव्हर्स रिस्पॉन्स करत असतं की आपणच अवाक होतो अनेक वेळेला. वी आर सरप्राइज्ड की आपण आपलं लिंकेज ज्या वेळेला पैशाशी बदलतो, आणि नुसताच पैसा नाहीये, सगळ्याच गोष्टी आयुष्यातल्या, फ्रॉम युअर हेल्थ टू युअर अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ, युअर करिअर गोल्स, युअर रिलेशनशिप. कारण तुम्हीच इतके बदलता. मला मनी उपासना केल्यानंतर कितीतरी लोक येऊन सांगतात की असा 36चा आकडा होता आमचा, 36चा आकडा, पण आमच्यातच इतका बदल झाला की ते लव्ह हेट रिलेशनच संपलं. आता लव्ह जरी नसलं तरी पीस आहे. देयर इज पीस. दिस इज अ व्हेरी बिग थिंग. अँड अजून एक बोनस इफेक्ट जो असतो, ज्यांनी मनी उपासना केलेलं आहे त्यांना माहितीये, इट इज 100% अँटी एजिंग. मनी उपासनामध्ये पहिल्या सेशनला माणसं जशी दिसतात ना, 5व्या 6व्या सेशन नंतर माणसं तरुण दिसायला लागतात. कारण तुमच्या सिस्टीम वरती इतका स्ट्रेस ती रिलीज करते, इट अलाउज युअर सिस्टीम टू अंडरगो अँटी एजिंग. It is a beautiful journey. This is the 7th successful year of Money Upasana, and today is the launch. So आपण काही डिटेल्स समजून घेऊया त्याचे.